फंड सिलेक्ट कसा करू, म्हणजे तर यार मी ह्याच्यात टाकले पैसे आणि गेले तर काय? ध्येय निश्चित असलं पाहिजे की बाबा माझं ध्येय काय आहे माहीत असणं हे गरजेचं आहे. आणि त्या गोलला होरायझन किती आहे. फॉर एक्झाम्पल मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे की 20 वर्ष, मला समजा माझं वय 35 वर्ष आहे, मला 55ला रिटायर व्हायचं असेल तर हा लॉंग टर्मचा गोल झालेला आहे. लॉंग टर्ममध्ये असे बरेचसे काही इन्स्ट्रुमेंट आहेत. कसं असतं की ना 3-4 असे प्रमुख इन्स्ट्रुमेंट आहेत. इक्विटी आहे, डेट आहे, रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे. तर इक्विटीचा जो काही इन्स्ट्रुमेंट आहे ना, हा लॉंग टर्मसाठी साजेसा आहे. तिकडे आपल्याला चांगला परतावा, वेल्थ क्रिएशन करण्यासाठी हे साजेसा असा इन्स्ट्रुमेंट आहे. तर इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये लॉंग टर्मसाठी, रिटायरमेंटसाठी आपण हे केलं पाहिजे. तर सर्वात प्रथम आपलं जसं मगाशी बोललो, गोल आपल्याला निश्चित करायचा आहे, त्याचा टाइम होरायझन आपल्याला निश्चित करायचा आहे. त्यानंतर सर्वात तिसरं आहे की रिस्क ॲपेटाईट. कसं असतं की प्रत्येक माणसाची पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. ओके, की बाबा तुझ्याकडे 100 रुपये आहेत, ते हरवले, तुला काही फरक नाही पडणार आहे, पण माझ्याकडे जर 100 रुपये असतील तर मला फरक पडू शकतो. तर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक माणसाची रिस्क ॲपेटाईट काय आहे ती बघून आपण एक निवडायचं आहे. त्या ॲस्पेक्टने आपण फंड सिलेक्ट केला पाहिजे. त्यानंतर मग थोडंसं टेक्निकल गोष्टी त्यामध्ये येतात की बाबा याच्यामध्ये कॅटेगरीज किती आहेत. तर इक्विटी फंडामध्ये खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत. लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, काही त्यामध्ये एक क्रॉस जे कॅटेगरीज बोलतात ते फ्लेक्झी कॅप आहे, मल्टी कॅप आहे. त्यानुसार आपण एक 4 ते 5 फंडामध्ये आपण आपले जे पैसे आहे ते डायव्हर्सिफाय